सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड, निकुंभ, अंधारी तसेच हातगाव या 3 गावात दिनांक 3 जून रोजी रात्री 4 ठिकाणी घरफोडी करून रोकड व सोने मिळून लाखो रुपयांचे देखील चोरी झाल्याची घटना घडली आहे। सविस्तर वृत्त असं की दिनांक 3 जून रोजी रात्री अंधारी येथील रावसाहेब त्रिभुवन यांच्या गेटचे तसेच घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये तसेच काही सोने, तर हातगाव येथील सुभाष चकोर यांच्याही घराचे कुलूप तोडून त्यांचे 2 तोळे सोने, तर पिंपळवाड निकुंभ येथील सोमनाथ उगले यांच्याही घराचे कुलूप तोडून त्यांच्या कपाटातील 10 ग्रॅम सोने, तर येथीलच बाळू लोधे यांच्या दरवाजाचा कोंडा तोडून त्यांच्याही घरातील कपाटातील 20,000 रुपये रोख व बाळाला आलेले 2 ते 3 ग्रॅमचे सोने असे चोरी झाली आहे। एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोडी झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे व पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।